क्लबच्या वतीनं जयपूर फूड शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून सदर शिबिरामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। याबाबत आयोजकांच्या वतीनं एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे। नमस्कार, मी रोटेरियन स्वाती स्मार्ट, रोटरी परिवार औरंगाबाद आणि शेवगाव सिटी यांच्यातर्फे आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही औरंगाबादमध्ये जयपूर फूडचा कॅम्प घेत आहोत। आणखीन तो संपूर्ण मोफत असणार आहे। याच्यात गुडघ्याखालचे जे काय ज्यांचे पाय गेलेले असतील, आणखीन हात नसतील, तर त्या लोकांना मोफत हात आणखीन पाय मिळतील। याच्यामध्ये रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि संपूर्ण औरंगाबाद रोटरी परिवार आणि शेवगाव असे सगळे सामील आहेत। हा कार्यक्रम जयस्वाल भवन येथे 10-11 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 5 या वेळात होईल। ज्यांना गरज असेल त्यांनी यावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोचवावा, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना त्याचा फायदा होईल। धन्यवाद। नमस्कार, मी रोटेरियन सरिता लोणीकर। आपण औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये गेल्या वर्षापासून जयपूर फूड कॅम्प घेतच आहोत। तसंच यावर्षी पण 10 आणि 11 जानेवारीला आपण जयपूर फूड कॅम्प घेत आहोत आणि यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना इथे आपण उपलब्ध करून देणार आहोत। मॅडमनी सांगितले तसे हात आणि पाय, त्यासाठी एक रजिस्ट्रेशनसाठी आपण जे पोस्टर्स सगळीकडे लावलेले आहेत त्यावरती एक QR कोड आहे। तो स्कॅन केला तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरनं गुगल फॉर्म भरून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। आणि तसंच मेसेजिंग थ्रूसुद्धा आम्ही गुगल फॉर्म बऱ्याच अगदी खेडोपाडी पण तो पोहोचवलेला आहे। तर सर्वांनी तो गुगल फॉर्म अवश्य भरावा, म्हणजे तुम्हाला काय हवं त्याच्यामध्ये तुम्ही तिथे नमूद करावं आणि जास्तीत जास्त लोकांना ज्यांना खरोखर गरज आहे, अगदी तळागाळातील लोकांसाठी ही रोटरी एक समाजसेवा करत आहे। तर ह्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त हा मेसेज पोहोचवण्याचा सगळ्यांना आमच्या रोटरी क्लबतर्फे एक आव्हान आहे आणि आपण ते रजिस्ट्रेशन जास्तीत जास्त प्रमाणात करावं। यावेळेस आम्हाला 500 रजिस्ट्रेशन अपेक्षित आहे। सध्या आमचे 50 रजिस्ट्रेशन झालेले आहेत। तरी मी सर्व नागरिकांना, संभाजीनगरवासियांना आव्हान करते की तुम्ही गरजू लोकांपर्यंत हे लवकरात लवकर फॉर्म आपण पाठवावेत आणि आम्ही ते शेअर पण करू। एडीएन न्यूजतर्फे आम्ही तो गुगल फॉर्म त्यांना शेअर करू, तर ते तुम्हाला शेअर करतील किंवा त्यांना कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला मिळून जातील। स्पॉट रजिस्ट्रेशन पण आपलं असणार आहे, त्यामुळे ते पण टेन्शन नाही। तुम्हाला गुगल फॉर्म भरता नाही आला तर 10-11 तारखेला तुम्ही येऊन रजिस्ट्रेशन केलं तर हा पहिला कॅम्प अटेंड करा। नेक्स्ट पुढच्या वर्षी त्याचे मेजरमेंट घेतल्यानंतर दुसरा कॅम्प आपला होईल।